नमस्कार माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत की हा महिना मिथुन राशीसाठी कसा असणार आहे किंवा कोणकोणते चमत्कार घेऊन आलेला आहे ते. तर आता आपण बघूयात की हा महिना मिथुन राशीसाठी कसा असणार आहे. तर काहीशा चढ उताराने भरलेला असा असणार आहे. तरी तुम्ही निराश होऊ नकात, हताश होऊ नकात. प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला सावधगिरी बाळगावी लागणार आहे. ह्या महिन्यामध्ये कोणतेही निर्णय असो, मग ते घरातील असो, घराबाहेरील असो, वैयक्तिक असो, घरातील मंडळींबद्दल असो, कोणतेही निर्णय असो, ते निर्णय घेताना तुम्हाला खूप काळजी, खूप विचार करावा लागणार आहे. कारण सध्याचा काळ हा असा आहे की तुम्ही एखादा निर्णय जरी घेतला तर त्यामधून तुम्हाला एक चांगलं होईल की नाही हे सांगता येणार नाही आहे. त्यामुळे कोणतंही महत्त्वाचं काम किंवा कोणतेही खूपच महत्त्वाचे निर्णय जर तुम्हाला घ्यायचे असतील तर ह्या महिन्यामध्ये घेणे शक्यतो तुम्ही टाळा, कारण हे तुमच्यासाठी योग्य असणार आहे. कारण हा महिना तितकासा चांगलं फळं देणारा आहे असं सांगता येत नाही आहे. सोबतच कौटुंबिक जीवनातही तुम्हाला काही वेगवेगळ्या नवीन एखाद्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. मग घरामध्ये एखाद्या मतावरून वादविवाद पण होण्याची शक्यता आहे किंवा एखाद्या वडिलोपार्जित इस्टेटीवरून तुमच्या घरामध्ये वाद होऊन मग ते प्रकरण कोर्टापर्यंत पण जाण्याची शक्यता दिसत आहे. तर असं काही उद्भवत असेल तर थोडंसं तुम्हाला एक स्वतःलाच मध्यस्थाची भूमिका घ्यावी लागणार आहे. आणि हे जे काही घरामध्ये वाद सुरू झालेले असतील किंवा होणार असतील तर ते तुम्हाला टाळावे लागणार आहेत. त्याच्यासाठी तुम्हाला स्वतःला प्रयत्न नक्कीच करावे लागणार आहेत. ह्या महिन्यात एखादी घटना किंवा एखादी अशी घटना तुमच्या घरामध्ये घडू शकते किंवा तुमच्या जीवनामध्ये घडू शकते की ज्यामुळे तुमचं जीवन हे पूर्णपणे गोंधळून जाऊ शकते किंवा गोंधळून टाकणारं असं एखादं अचानकच तुमच्यावर संकट येऊन कोसळेल की तुम्हाला सावरता येण्यासाठी खूपच एक तुम्हाला प्रयत्न करावे लागणार आहेत किंवा तुम्हाला लक्षातच येणार नाही की नेमकं काय घडत आहे सध्या ते. त्यामुळं तुम्हाला ह्या महिन्यामध्ये ना थोडंसं सावध राहावं लागणार आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक पाऊल हे खूप विचार करून आणि गांभीर्याने तुम्हाला टाकावं लागणार आहे. मी भीती दाखवत नाही आहे, पण थोडंसं काळजी घ्या ह्या महिन्यामध्ये. कारण असं जरी काही आलं तर आपल्यासोबत माणसं असतात. कोणतंही एखादं संकट जरी कोसळलं तरी त्याला धीराने सामोरे जा. हा काळ आहे, निघून जाणार आहे. ही वेळ आहे, निघून जाणार आहे. प्रत्येक वेळ किंवा प्रत्येक काळ हा असाच राहत नसतो. आज ऊन आहे तर उद्या सावली आहे. त्याच्यामुळे आता प्रॉब्लेम्स आहेत तर नक्कीच त्याचं सोल्युशन असणार आहे. फक्त तुम्ही सामोरं जा, भिवू नकात. 100% या प्रश्नांना पण उत्तरं असणार आहेत. चांगली बातमी म्हणजे तुमची आर्थिक स्थिती ह्या महिन्यामध्ये चांगली असणार आहे. एक अप्रत्यक्षरित्या किंवा तुम्ही पूर्वी कुठे पैसे जर गुंतवलेले होते ना, त्यामधून तुम्हाला आर्थिक आवक ही चांगली येणार आहे. मग थोडंसं एक छान की टेन्शन नाही तुम्हाला. आर्थिक स्थिती तुमची चांगली असल्यामुळे तुम्हाला त्याबाबत टेन्शन घेण्यासारखं काहीही नाही आहे. खर्च पण तुम्ही जरा व्यवस्थित नीट विचार करून जर केला तर तुम्हाला हा कसला ताण ह्या महिन्यामध्ये राहणार नाही आहे. तर इथं एक गोष्ट तुमची चांगली आहे. अप्रत्यक्षपणे आर्थिक आवक मिळाल्यामुळे तुमचं जर काही एखादं जरी खर्च जरी झाला तर ते तुम्ही मॅनेज करू शकता. 100% तुमच्यासाठी महिन्याची सुरुवात मी म्हटल्याप्रमाणे इतकी चांगली राहणार नाही आहे. मग त्यामुळे तुम्हाला कोणतंही एखादं महत्त्वाचं काम करायचं असेल किंवा एखादं नवीन काम सुरू करायचं असेल तर महिन्याच्या सुरुवातीला अजिबात करू नका, कारण तुम्हाला पाहिजे तसे परिणाम मिळणार नाहीत. पण हां, महिन्याची शेवट तुमच्यासाठी खूपच उत्तम आहे. मग त्यावेळेमध्ये तुम्ही नक्कीच कोणतंही महत्त्वाचं काम करू शकता किंवा एखादं नवीन कोणतं कार्य तुम्हाला करायचं असेल तर करू शकता. एखादी डील करायची असेल तर करू शकता. कुठेही तुम्हाला पैसे गुंतवायचे असतील तर तेही तुम्ही महिन्याच्या शेवटी करा, कारण सुरुवात तुमच्यासाठी एवढी चांगली राहणार नाही किंवा चांगली राहणारच नाही असं विचार करा. कोणतंच काम करू नका. शांततेने जे काही नित्याचं काम आहे ते चालत राहू दे. कोणतंही नवीन काही करायला जाऊ नका. तुमच्या आर्थिक उत्पन्नामध्येही ह्या महिन्यात भरपूर वाढ झाल्याचे तुम्हाला दिसून येणार आहे आणि त्यामुळे थोडंसं तुम्ही आनंदी राहणार आहात. एक तुम्ही रिलॅक्स राहणार आहात तर हरकत नाही आहे. घरातील सर्व मंडळी मिळून किंवा एखादं तुम्ही मित्रमंडळींसोबत कुठेतरी लांबच्या प्रवासाला पण जाऊ शकता ह्या महिन्यामध्ये किंवा एखाद्या तीर्थयात्रेला पण जाण्याची शक्यता आहे. परंतु या प्रवासामुळे तुम्हाला थकवा पण भरपूर प्रमाणामध्ये येऊ शकतो. तर ही पण गोष्ट आहे. तुम्ही कराल पहिल्यांदा प्रवास, परंतु नंतर जो काही थकवा तुम्हाला येणार आहे त्यामुळे तुमच्या आरोग्यावर पण परिणाम पडू शकतात. विवाह इच्छुकांसाठी मात्र हा काळ थोडासा अडचणींनी युक्त असा असणार आहे. का तर विवाहासाठी तुम्हाला स्थळ येत आहेत, त्यांच्यासोबत अडचणीही येत आहेत. मग त्यामुळे तुम्ही महिन्याची सुरुवातीला थोडंसं थांबा. जसा जसा महिना जाईल तसं तसं मग तुम्हाला त्याच्यामध्ये प्रगती दिसून येईल किंवा तुम्हाला त्याच्यामध्ये एक सकारात्मक परिणाम तुम्हाला पाहायला मिळून येतील. तर सध्या तरी हा महिना विवाह जुळण्यासाठी योग्य आहे असे म्हणता येणार नाही. जे कोणी रिलेशनशिपमध्ये आहेत किंवा
प्रेमसंबंधांमध्ये आहेत त्यांच्यासाठी पण हा महिना थोडासा अडचणींनी युक्त असा जाणार आहे. का तर तुमच्यामधील अविश्वासामध्ये वाढ झाल्याचे तुम्हाला दिसून येईल. कोणीतरी तिसरा व्यक्ती येऊन तुम्हाला काहीतरी सांगतो आणि तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवता आणि तुमच्या पार्टनरवर तुम्ही अविश्वास दाखवतात. मग हे चुकीचं आहे आणि याचा तुमच्या नात्यावर नक्कीच परिणाम येऊ शकतो. अजून एक गोष्ट वाईट घडू शकते ती म्हणजे तुमचं नातंही इथे संपण्याची शक्यता दिसत आहे. तर इथे थोडंसं सांभाळून, विश्वास असेल तरच नातं टिकणार आहे, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. व्यावसायिक वर्गाला मात्र हा महिना खूपच छान, खूपच सुंदर असा जाणार आहे. का तर तुम्ही जर कुठे परदेशामध्ये एखादी गुंतवणूक केलेली होती किंवा परदेशी कंपनीमध्ये एखादी गुंतवणूक केली होती तर त्यामधून जो तुम्हाला आर्थिक लाभ मिळणार आहे तो खूपच असा तुम्ही विचार केलेला नव्हता, त्यापेक्षाही जास्त असा आर्थिक लाभ तुम्हाला मिळू शकणार आहे. आणि त्यामुळे तुमचे जे काही प्रॉब्लेम्स असतील आर्थिक किंवा काहीही, किंवा तुम्ही जास्त एक आर्थिक तुम्हाला मिळकत मिळाल्यामुळे तुम्ही अजून एखाद्या ठिकाणी नवीन इन्व्हेस्टमेंट पण करू शकता, नवीन ठिकाणी तुम्ही पैसे गुंतवू शकता. पण ही एक आनंदाची गोष्ट तुमच्या सोबत घडणार आहे. अजून एक सांगायचं म्हणजे तुमची जर एखादी ब्रांच किंवा शाखा व्यावसायिक शाखा जर तुमची परदेशामध्ये असेल तर ह्या महिन्यामध्ये त्या ब्रांचमधून विशेष करून तिथून तुम्हाला खूप जास्त प्रमाणामध्ये आर्थिक लाभ मिळतील, प्रॉफिट्स मिळतील आणि त्यामुळेही तुमचं सगळं खर्च कव्हर होऊन जाणार आहे. तुम्ही विचार केल्यापेक्षा जास्त तुम्हाला आर्थिक लाभ मिळाल्यामुळे तुम्ही खूपच आनंदी असणार आहात आणि या सगळ्याचा परिणाम नक्कीच तुम्हाला एक सकारात्मकच दिसून येणार आहेत. तर ही गोष्ट ह्या महिन्यामध्ये नक्कीच छान अशी घडणार आहे. नोकरी करणाऱ्यांना मात्र हा महिना पाहिजे तसा असणार नाही. तुम्ही जिथे नोकरी करता तिथे वातावरण तुम्हाला थोडंसं त्रासदायक जाणार आहे असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे तिथं तुम्हाला जेवढी तुमच्या कलिगची साथ हवी आहे तेवढी तुम्हाला मिळणार नाही. तुम्हाला त्यांची एखाद्या गोष्टीमध्ये मदत लागत असेल तर ते व्यक्ती तुम्हाला मदत करण्याची शक्यता पण कमी दिसत आहे आणि त्यामुळे तुमच्यावर मानसिक ताण वाढेल. सोबतच तुम्हाला अजून नवीन कठीण आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. एखादं टार्गेट तुम्हाला दिलेलं असणार आहे पण ते कंप्लीट करण्यासाठी तुम्हाला इतरांची मदत हवी आहे पण ती लोक तुम्हाला मदतीसाठी तयार नाहीत. मग ह्या सर्व गोष्टींचा परिणाम तुमच्या शरीरावर, तुमच्या मनावर होणार आहे. त्यामुळे तुमची शारीरिक आणि मानसिक जे काही एक शक्ती आहे ती पण कमी पडेल किंवा त्याचा तुमच्यावर नक्कीच एक विपरीत परिणाम पाहायला मिळणार आहे. तर या सगळ्यापासून तुम्ही कसं मॅनेज करता ते तुमच्यावर आहे. थोडंसं स्ट्रॉंग राहा, थोडंसं मेडिटेशन करण्याचा प्रयत्न करा. जी काही प्रॉब्लेम्स तुम्हाला येतील तर ते प्रॉब्लेम्स तुम्ही फेस करायला शिका. तरुण वर्गाला मात्र हा महिना काहीतरी नवीन करून दाखवणारा असा जाणार आहे. म्हणजे जर तुम्ही एखादी नोकरीच्या शोधात आहात, तुम्ही जी काही एक विचार करून ठेवलेला आहे की मला अशी नोकरी हवी आहे, तर तुम्ही नोकरी शोधत आहात परंतु तुम्हाला तुमच्या विचारातलीच नोकरी मिळेल किंवा तुम्ही जी अपेक्षा केलेली आहे ती नोकरी मिळेल हे सांगता येणार नाही, पण तुम्हाला दुसरी एखादी नोकरी मिळू शकते. मग तुम्ही ही नोकरी सुरुवात म्हणून करायला काहीही हरकत नाही आहे. हळूहळू तुम्ही नक्कीच पुढे जाऊ शकता आणि तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही पुढे जाऊन नक्कीच मिळवू शकता. फक्त तुम्हाला सध्या याच्यावरच समाधानी व्हावं लागणार आहे. महिला वर्गाला मात्र हा महिना थोडासा अडचणींनी युक्त असा जाणार आहे. कारण काय होईल की तुमच्या जोडीदारासोबत एखाद्या मतावरून एक वाद होण्याची शक्यता दिसत आहे आणि त्यामुळे तुमच्या दोघांमध्ये काही वादविवाद होतील. त्याचा परिणाम नक्कीच तुमच्या मनावर होणार आहे, तुमच्या शरीरावर होणार आहे, तुमचं मानसिक ताण वाढेल आणि अजून एक वाईट सांगायचं म्हणजे तुमच्या घरातील एक कोणा एका सदस्याची पण तब्येत बिघडण्याची शक्यता इथे दिसत आहे. त्यामुळे तुम्हाला स्वतःचं पुन्हा घरातील सगळ्या मंडळींचं म्हणजे जे काही त्रास आहे किंवा जो काही मानसिक ताण आहे ते सर्व तुम्हाला खूपच एक त्रासदायक होण्याची शक्यता दिसत आहे. त्यामुळे तुम्हाला खूप असं एक मेंटली प्रिपेअर राहावं लागणार आहे. तुम्हाला मानसिक तुमची शक्ती वाढवावी लागणार आहे कारण इथे हेच खूप तुम्हाला मदत करू शकणार आहे. तर महिला वर्गासाठी एवढं मात्र हा महिना खूपच काळजी घेणारा असा जाणार आहे. तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे, तुमच्या मनाची काळजी तुम्हाला घ्यावी लागणार आहे. विद्यार्थी वर्गाला मात्र महिन्याची सुरुवात खूपच छान अशी असणार आहे. अगदी तुमच्या मनाप्रमाणे हा महिना जाणार आहे. तुमचा अभ्यास, तुमची एकाग्रता सगळी व्यवस्थित ठीक नीट असणार आहे आणि तुम्ही जी परीक्षा देणार आहात त्या परीक्षेमध्येही तुम्ही भरपूर मेहनत केल्यामुळे पाहिजे तसे यश मिळवण्यामध्ये तुम्ही नक्कीच एक सफल राहण्याची पण शक्यता इथे दिसत आहे. पण हे सगळं करत असतानाच अति आत्मविश्वासावर जाऊ नका. प्रयत्न करत राहा, अभ्यास करत राहा, मन इकडे तिकडे भटकू देऊ नका. ज्येष्ठ व्यक्तिवर्गाला मात्र हा महिना खूपच आत्मविश्वास आणि परिपूर्ण आत्मविश्वासामध्ये वाढ झाल्याचे दिसून येणार आहे. तुमचा आत्मविश्वास इतका वाढलेला आहे की तुम्ही समाजासाठी काहीतरी नवीन करू पाहता. म्हणजे
काहीतरी नवीन कार्य तुम्ही सुरू करण्याची ह्या महिन्यामध्ये शक्यता आहे. तुमचे जे काही मित्रमंडळी आहेत ते सर्वजण मिळून एखादं नवीन काहीतरी सुरू कराल की जे समाजाला उपयोगी असणार आहे. तर नक्कीच करू शकता, परंतु आरोग्य सांभाळून तुम्ही हे कार्य करा. तुमचं जे बऱ्याच दिवसांपासूनचं स्वप्न होतं ते तुम्ही नक्कीच साकार करायला हरकत नाही ह्या महिन्यामध्ये. एकंदरीतच पाहता हा महिना तुम्हाला भरपूर समस्या उत्पन्न करणारा, विशेष करून तुमचे मानसिक आरोग्यावर परिणाम करणारा असा जाणार आहे. तर थोडंसं मेडिटेशन करा, एक ध्यान करण्याचा प्रयत्न करा आणि मनाने एक शक्ती तुमची वाढवा, मानसिक शक्ती तुमची वाढवा की जेणेकरून तुम्हाला कोणतेही प्रॉब्लेम तुम्ही व्यवस्थित धीटपणे फेस कराल. तरी येणाऱ्या प्रत्येक क्षणाचा प्रत्येकाने पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा. अजून एक सांगायचं म्हणजे माझी ही माहिती तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला, माझ्या ह्या व्हिडिओला बघता क्षणी लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भरपूर इतर व्यक्तींनाही तुम्ही माझे हे व्हिडिओ शेअर करत चला, म्हणजे मला अजून भरपूर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मदत होईल. आणि अजून एक सांगायचं म्हणजे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि साथही अशीच राहू द्या. धन्यवाद.